जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चीटिंग पण करता येत नसते. शेवटच्या बेंचवर बसलेल्या गण्याने परीक्षकाला एक चिठ्ठी दिली. परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. गण्याचा पुढे बसलेल्या मित्राने विचारलं, यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? गण्या, सर तुमची पॅन्ट मागून फाटली आहे. बाई, काय रे गण्या, होमवर्क नाही केलास? गण्या, काल रविवार होता, होमवर्क आठवलाच नाही. बाई, फेसबुकवर ऑनलाईन व्हायला बरा टाईम मिळाला तुला. गण्या मनातल्या मनात, च्या मायला चुकून हिच्या फोटोला लाईक केलेलं दिसतंय. सर, सांग रमेश, तुझा जन्म कोठे झाला? रम्या, औरंगाबाद. सर, चल मग स्पेलिंग सांग. रम्या थोडा विचार करतो. नाही नाही सर, माझा जन्म पुण्यात झालाय. शिक्षक, बंडू, पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस? बंडू, कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे त्याचा विचार करतोय सर. गुरुजी, गण्या सांग बरे, प्रेम आणि दारूमध्ये काय फरक आहे? गण्या, सोपा आहे गुरुजी. दारू जास्त झाली तर मुले उलटी करतात आणि प्रेम जास्त झालं तर मुली उलटी करतात. मास्तर, सोन्या सांग की चंद्रावर पहिले पाऊल कोणी टाकले? सोन्या, नील ॲम्स्टर. मास्तर, अगदी बरोबर. आणि दुसरे पाऊल कोणी टाकले? सोन्या, त्यानेच टाकले असेल की, ते काही लंगडा आहे वाटलंय तुम्हाला? जर मला स्कूलचे मॅथ्सचे टीचर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेल की अर्धी नोकरी संपत आली पण तुम्ही जे साइन थिटा कॉस थिटा शिकवले ते नक्की वापरायचं कधी? गुरुजी, बंडू खरं खरं सांग, नाही तर चड्डी काढून मारेन तुला. बंडू, पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय? सदाशिव पेठेमधला एक हृदय हेलावून टाकणारा प्रसंग. गुरुजी, ओळखलं का मला? हो ओळखलं ना, 1987ची तुकडी ना. 3 महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी. शिक्षिक हा विद्यार्थ्यास असा कोणता प्राणी आहे जो सर्वाधिक अंडी देतो? विद्यार्थी, मॅडम आमचे गणिताचे सर, कारण मला गणिताच्या पेपरात त्यांना सर्वच पानावर अंडी दिली. बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात. आजोबा शिक्षकांना, जरा बंड्याला बोलवता का? शिक्षक, अहो तो तर आज तू 10व्याला गेला आहे. शिक्षक, बंड्या उठ, सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे? बंड्या, 100%. शिक्षक, कसं काय? बंड्या, कारण जो जन्माला येतो तो मरतोच ना. शिक्षक, तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू. सूर्यप्रकाश. माझे नाव सूर्यप्रकाश असून वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे. शिक्षक, शब्बास, आता हेच मला इंग्रजीत सांग बघू. सूर्यप्रकाश, माय नेम इज सनलाईट अँड फादर नेम इज मूनलाईट. शाळेमध्ये शिक्षक लोकसंख्येबद्दल बोलत होते. शिक्षक, भारतामध्ये प्रत्येक 10 सेकंदाला स्त्री एका मुलाला जन्म देते. बंड्या, आपण त्या स्त्रीला शोधून हे थांबवायला हवे. शाळेची तपासणी, एका शाळेवर तपासणीसाठी जातात. तपासणी, बाळा तुझे नाव काय? विद्यार्थी, पांडू. तपासणी, अरे बाळा, पांडू नाही पांडुरंग सांगावे. तपासणी, दुसऱ्या मुलाला विचारतात. तपासणी, बाळा तुझे नाव काय? दुसरा विद्यार्थी, पंडुरंग. बाई, काय रे बंड्या, शाळेत यायला एवढा उशीर का? बंड्या, गाईला बैलाकडे घेऊन गेलो होतो. बाई, हे काम तुझे बाबा नाही करू शकत का? बंड्या, करू शकतात पण बैल चांगला करतो. बाईंना चक्कर आली. सर, होमवर्क का नाही केलं? मुलगा, सर लाईट गेले होते. सर, मेणबत्ती लावायची ना मग. मुलगा, काळी पेटी नव्हती. सर, का काय झालं? मुलगा, देवघरात होती ना. सर, घ्यायची मग. मुलगा, आंघोळ नव्हती केली. सर, का नाही केली? मुलगा, पाणी नव्हते सर. का? मुलगा, मोटर चालू होत नव्हती सर. का? मुलगा, आधीच सांगितलं होतं ना की लाईट गेलेली म्हणून. मॅडम, काय रे एकटाच का हसतोय? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखील त्याचा आस्वाद घेऊ. चंप्या, मॅडम हा तुम्ही आल्यावर माझी आरची आली म्हणाला. शिक्षक, मुलांनो, जगात अशी कोणती गोष्ट आहे जी इतर माणसाने मिळवली आहे पण तू तिथे जाऊ शकत नाही म्हणा. सर, लेडीज मुतारी. सरांनी शाळा सोडली. विज्ञानाचा तास सुरू असतो. मास्तर, सांग बरं बंड्या, साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते? बंड्या, कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरगळी की तिचा पाक होतो. मास्तर शाळा सोडून अफगाणिस्तानला गेले. गुरुजी, सांग बरं, भारतात इलेक्ट्रॉनिक वायर एवढ्या उंचीवर का असतात? गण्या, कारण भारतातील बायका त्यावर कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत म्हणून.
शिक्षक, या म्हणीचा अर्थ सांगा. सापाच्या शेपटीवर पाय देणे. गण्या, बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे. शिक्षकांनी गण्याला मिठी मारली. मास्तर, दिप्या, तो मोठेपणी कोण होणार? दिप्या, मी खूप श्रीमंत होणार. माझ्याकडे बंगला, 2-3 गाड्या, दिमतीला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार. मास्तर, बस बस, आता सायली तू सांग, तू मोठीपणी कोण होणार? सायली, दिप्याची बायको. मास्तर, कार्टी लय आगाव झालेत. आजकालच्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचे शिक्षक मुलांना गुलाब फुले देऊन स्वागत करतात. आणि आमचे एक होते, पहिल्या दिवशी कचरा गोळा करायला लावायचे. शिक्षिका, एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, काय निवडाल? विद्यार्थी, पैसे. शिक्षिका, चूक, मी अक्कल निवडली असती. विद्यार्थी, तुमचं बरोबर आहे हो बाई, ज्यांच्याकडं जे नसतं तेच घ्यायचं असतं. गुरुजी, तुझी हजेरी कमी आहे, तू परीक्षेला नाही बसू शकत. गण्या, फिकीर नॉट गुरुजी, आपल्याला जरा बी घमंड नाही, आपण उभानेच पेपर लिहू बघा. गुरुजींनी शाळा सोडली. शिक्षक, सांग पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे? हात वर करून बंड्या सांगतो. सर, ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात. शिक्षक, काय ते? बंड्या, आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आत्ताच काही सांगू शकत नाही. गुरुजी, अरे, एका परड्यात लोक आणि एका परड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील. म्हणजे नाही गुरुजी, लोखंड जड. गुरुजी, गदड्या, दोघांचेही वजन सारखंच आहे, पण तुम्ही मला 1 किलो कापूस फेकून मारा. गुरुजी, तुझा जन्म कोणत्या वारी झाला? बंड्या, मंगळवारी. मास्तर, तुमचा जन्म कोणत्या वारी झाला? गुरुजी, रविवारी. बंड्या, गप बसा राव मास्तर, रविवारी सुट्टी असती. हेडमास्तर, का रे बंड्या, शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या, काय करणार, बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर, बसने येता नाही येत का गदड्या? मी म्हटलं होतं सर, पण तुमची मुलगी ऐकली तर शपथ. शिक्षक, जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल? गण्या, 1-2 तास बघणार, कोणी नेला तर ठीक, नाही तर स्टाफरूममध्ये जमा करणार. नियम म्हणजे नियम. शिक्षक गण्याला, शिक्षक, 10 नारळापैकी 7 नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील? गण्या, 10. शिक्षक, ते कसे काय? गण्या, नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील, त्यांचा काही फणस होईल काय? मास्तर, गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते. मराठी व्याकरणात 2 प्रयोग आहेत, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. मी विस्की पितो किंवा रम पितो, या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो? बंड्या, तरतरी प्रयोग. गुरुजींनी व्याकरणाची पुस्तके जाळली. प्रियसी एक शब्द बोलली तर ती कविता असते, आणि बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध. विद्यार्थ्याने उत्तर दिले. शिक्षक, अजून विचार करताय की ह्याचे लग्न झालेले नसताना उत्तर कसं बरोबर आलं बरं? गुरुजी, काय रे बंडू, ही कोणाची सही आहे अशी? बंडू, ही आईची आहे माझ्या. गुरुजी, अशी सही? आईचे नाव जिलेबीबाई आहे ना, म्हणून. जर कधी मला स्कूलचे मॅथ्सचे टीचर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की अर्धी नोकरी संपत आली, पण तुम्ही जे साइन थिटा कॉस थिटा शिकवले ते नक्की वापरायचं कधी? सर्वात आनंद केव्हा होतो? जेव्हा ओरल घेणारा म्हणतो, रोल नंबर सांगा आणि जावा. आई शपथ, जग जिंकल्यावानी वाटतं राव. मास्तर, सांगा, 5 + 5 किती? मुले सगळी शांत. मास्तर, सांग बंड्या, जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत, 5 इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले? बंड्या, सांबर आणि चटणी. गुरुजी, सांग बरे, प्रेम आणि दारू यामध्ये काय फरक आहे? गण्या, सोपं आहे गुरुजी, दारू जास्त झाली तर मुले उलटी करतात आणि प्रेम जास्त झालं तर मुली उलटी करतात. शिक्षक, काय रे, हत्ती कुठे सापडतात? विद्यार्थी, हत्ती हा एवढा प्रचंड प्राणी आहे की तो हरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिक्षक, तू उदास का आहेस? विद्यार्थी, सर, मला प्रश्न पडला की इतक्या मोठ्या आगीतून जिवंत कसे